उमेद अभियानाच्या 42 महिला स्वयंसहायता समूहांनी एकत्रित येत ग्रामसंघाच्या अंतर्गत गावातल्या गावात आपल्या उत्पादनाची विक्री व्हावी ह्यासाठी उभारलेल्या उमेद स्टोर्स बद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। 43 गटांच्या महिलांनी एकत्र येऊन एक आउटलेट उभं करण्याचा संकल्प केला। आउटलेटचा उद्देश असा होता की गावातील वेगवेगळ्या महिलांनी जे प्रोडक्ट तयार केले, उदाहरणार्थ कापडी बॅग असतील, लोणचे पापड असतील, शेवया असतील, शोच्या वस्तू असतील, याच्यासाठी एक बाजारपेठ मिळावी यासाठी या आउटलेटची संकल्पना केली आणि याच्यातूनच आम्ही महिलांचे बरेचसे प्रोडक्ट आउटलेटमध्ये खरेदी करून घेतो आणि त्याची विक्री करतो आणि त्याची खरेदी पण चांगल्या प्रकारे होते, विक्री खरेदी चांगल्या प्रकारे चालू आहे। यातून महिलांना त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्टसाठी चांगली प्रोडक्ट जे आहेत त्याची आवक चांगली होती। त्याचप्रमाणे ग्रामसंघालाही याचा जास्तीत जास्त फायदा होतो। या आउटलेटसाठी ज्या कामगार म्हणून लागणार होत्या महिला त्या गौरी समूहातून आम्ही घेतल्या आणि त्यांना मासिक 3000 रुपये पगार ठरवून त्यांना इथं आउटलेटसाठी काम करण्यासाठी हजर ठेवलं आणि तसंच त्यांना इतरही काही व्यवसाय करावे यासाठी मशीन खरेदीसाठी पैसे उपलब्ध करून त्यांना मशीनही खरेदी करून दिली। जे स्टॉल आहे हे संपूर्ण मी बघतो, म्हणजे मी हँडल करतो। गिराईक असलं नसलं तर सगळं जबाबदारी माझ्याकडे असते। आता या स्टॉलचं जे साहित्य आहे जे विकते मी आणि विकल्यानंतर गिराईक असले तर गिराईक आल्यानंतर उठून द्यायचं, परत नसले तर माझं शिलाई काम मी करतोय। आउटलेटमध्ये जे रोजची विक्री असते त्याची नोंद ठेवली जाते की कोणत्या गटाकडून कोणता माल आला आणि विक्री केलेला माल याचीही नोंद ठेवली जाते। त्याच्यानंतर आमच्या ग्रामसंघाची मासिक मीटिंग जी 11 तारखेला असते त्या मीटिंगच्या वेळी ते झालेली विक्री किंवा खरेदी जी असते त्याची चर्चा आमच्या सर्व टीममध्ये केली जाते आणि त्यातून मग आम्ही परत रिटर्न गटांच्याकडून पुन्हा माल खरेदी करून घेतो। उमेद अभियानाअंतर्गत बऱ्याच महिलांना स्वतःचं असं हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे, जेणेकरून महिलांनी जे जे प्रोडक्ट तयार केलेले आहेत त्याचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे होते, बरेच आर्थिक सहकार्य त्यांना चांगल्या पद्धतीनं मिळते। पुन्हा अजून एक आहे की जे आता आउटलेट जे आहे सध्या चालू आहे त्यात अजून काहीतरी प्रगती करायची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही वेगळ्या प्रयत्नात आहे आणि त्या माझ्या महिला करतीलच। हे स्टोअर जे आहे ते भविष्यात अजून मोठं करावं अशी इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे।